भाऊ, आज आपण बैठक घेतली, काय झालं? आज या ठिकाणी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने जी कर्जमाफीची योजना सरकारने लागू केली होती त्याचा आढावा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला होता. त्याच्याबद्दलची बैठक होती. त्याचबरोबर नशिराबादच्या या शेतकऱ्यांबरोबर आणि विमानतळाच्या ऑथॉरिटीबरोबर सुद्धा आमची एक बैठक होती आणि आता ही तिसरी बैठक नाईबरोबर या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये जवळपास 65,000 या ठिकाणी शेतकरी होते. त्याच्यापैकी जवळपास 50,000 शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला आहे. त्याच्यामध्ये 4,000 शेतकरी आमचे या ठिकाणी मयत आहे आणि बाकी शेतकऱ्यांचं KYC न झाल्यामुळे या ठिकाणी त्यांना पैसे मिळू शकत नाही. पण त्याच्याकरता सुद्धा कलेक्टर महोदयांनी कॅम्प लावण्याचा घोषित केलेलं आहे. 2 दिवसामध्ये या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये त्याचा कॅम्प घेतला जाईल. आणि त्याचबरोबर या ठिकाणी दुसरी जी बैठक झाली ती विमानतळाच्या ऑथॉरिटीच्या बाबतीमध्ये होती. त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी ॲक्विजिशन केलेल्या आहे किंवा जिथे त्या ठिकाणी त्यांना मोबदला मिळालेला नाही, लांब करण्याकरता काय अडचणी येतात त्याच्याकरता MDAकडे आम्ही या ठिकाणी बैठक त्याच्याकरता घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढवल्यानंतरच आपल्याकडे इंडिगोसारखे विमान येऊ शकतात. तर ती पण बैठक या ठिकाणी झालेली, पण त्याच्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये आमचं समाधान झालं नाही. त्यामुळे 15 दिवसांनी पुन्हा आम्ही एक बैठक लावलेली आहे. आणि तिसरी बैठक ही नाहीबरोबर लावण्यात आली होती. केंद्रीय समितीचे काही माणसं अजून त्यांचे आलेले नाही, पण त्यांचे एक प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहे. जे 3 दिवसामध्ये केंद्राची समिती यायला पाहिजे होती ती आपल्याकडे आली नाही. ती 7व्या दिवशी एक माणूस त्यांनी आता पाठवलेला आहे. त्यांनी 15 ऑगस्टपर्यंत एक साईट चालू करण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे आणि 15 ऑगस्टनंतर दुसरी साईटचं काम चालू केल्यानंतर त्या साईटचं काम सुरू होणार आहे. त्याच्यामुळे ह्या 3 बैठका अशा पद्धतीच्या पार झालेल्या आहेत. बघायला गेलं तर नाहीच्या अधिकाऱ्यांनी जे आहे ज्या ठिकाणी जे मलमपट्टी करायला पाहिजे, ज्या ठिकाणी सिमेंट ओतलं गेलेलं आहे, ज्या रेषा होत्या त्या पुजल्या गेलेल्या पाहायला मिळतात. हे बघा, त्याच पद्धतीचा आता कलेक्टर महोदयांनी पण आम्ही पण आणि SP साहेबांनी सांगितलं आहे की तुम्ही कामच निकृष्ट दर्जाचं केलं आहे, त्यामुळे योग्य दुरुस्ती झाल्याशिवाय तुम्ही ट्रॅफिक सुरू करू नये. पण आपल्याला ट्रॅफिक एक साईडची सुरू करता येईल हे त्यांनी सांगितल्यामुळे 15 ऑगस्टपर्यंत ती एका साईडची दुरुस्ती करणार आहे. आणि आपण वारंवार म्हणजे केंद्रीय मंत्र्यांकडे मी 14 जून 2025ला तक्रार केलेली, ते पत्र माझ्याकडे आहे की हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे, हे काम थांबवण्यात यावं, त्याचं देयक थांबण्यात यावं. तरीसुद्धा त्याची दखल त्या काळामध्ये घेतली गेली असती तर आज हे दिवस आले नसते. खासदारांनी तक्रार केलेली आहे, प्रत्येक DPTCमध्ये आमदारांनी तक्रार केलेली आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं आहे की तुम्ही त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाका, काळ्या यादीत टाका, वेळ पडली तर फौजदारी दाखल करा. अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत त्यांची जी टीम येईल ती काम करेल तोपर्यंत एकच साईड फक्त सुरू राहील. दुसरं काम सुरू झाल्यानंतर दुसरी साईड सुरू होईल. नाहीचे अधिकारी कुठेतरी ठेकेदारांना पाठीशी घालतात कारण की ते वर तक्रार करत. हे बघा, हे जे आले हे टेक्निकल लोक आहे, पण त्यांची जी टीम आहे त्यांच्याकडे तर आपण तक्रार केलेली आहे. गडकरी साहेबांकडे पण आपण तक्रार केलेली आहे. काम चालू असताना तक्रार केलेली आहे. त्या काळातच जर दखल झाली असती तर आज हे दिवस बघायला मिळाले नसते. मुख्यमंत्र्यांची VC या ठिकाणी पार पडलेली आहे, नेमकी काय सूचना देण्यात आल्या? त्याच्यामध्ये हेच आहे की ज्या काही आता अडचणी आहेत, एखाद्या ठिकाणी जो पात्र शेतकरी पण तो वारला आहे, पण त्याच्या 3 वारस आहे, त्याच्यामध्ये संमतीपत्र घ्यावं लागतं. तोच एक कॅम्प लावायचा. काहींचं KYC झालं नाही, काही वडील लोक आहेत की त्यांचं हाताचा ठसा येत नाही, बोटाचा ठसा येत नाही, त्या बाबतीमधले विषय आहे. आणि बाकी मयत आहे, मयतांचा विषय आहे. या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे. आणि कॅबिनेटची जी सब कमिटी असते त्या कमिटीच्या समोर हा विषय जाईल आणि त्याच्यामध्ये काय काय चेंजेस करायचे आहे या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. एकनाथ शिंदेंनी खासदारांसोबत आज पंतप्रधानांची भेट घेतलेली आहे, नेमकं काय कारण मला माहीत नाही. आता शेवटी एकनाथ शिंदे साहेब आहेत, ते खासदारांकडे काही कामं असतील, राज्याचे विषय असतील, त्याच्याकरता बैठक घेतली असेल. राज ठाकरे यांनी जे नाशिक दौरा केलेला आहे मात्र त्यांनी त्या ठिकाणी टीका केली सरकारवर की या ठिकाणी मोठं खड्डेमय झालेले, कुठेतरी कॉन्ट्रॅक्टर्सही असल्यामुळं हे खड्डे वाढले. 2015मध्ये आम्ही या ठिकाणी असताना ह्या गोष्टी नव्हत्या. हे बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्या ठिकाणी कुंभमेळा आहे, 32,000 कोटीचा प्लॅन आहे. त्यामुळे सगळ्या रस्त्यांचे नवीन रस्ते तयार व्हावे याच्याकरता रस्ते खोदलेले आहेत. पण अजून आता त्याच्याकरता कामही सुरू आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं नाराजी असणं साहजिक आहे. लोकांना त्रास होत असेल तर नाराजी केलेली आहे. पण त्यांना आमची विनंती आहे की काही दिवसामध्ये नाशिक शहर उर्वरित जसं आहे तसं सरकार करण्याचा प्रयत्न करेल. भाऊ, या ठिकाणी स्मिताताईंनी गडकरी साहेबांची भेट घेतली आहे. जळगावमध्ये कुठेतरी उड्डाणपुलाला स्थायी मंजुरी मिळाल्याचं पाहायला मिळतं. वरती ट्रॅफिक चांगली गोष्ट होईल. ताईंचं अभिनंदन आहे, कारण की ती गरज आहे आपल्याला. आज आपण बघतो की काल अर्धा तास आपली ट्रॅफिक बंद राहिली. SP साहेबांनी स्वतः सांगितलं की जवळपास
2 पोलीस स्टेशनचे पोलीस आपले अडकून पडलेले आहेत. हे ट्रॅफिक काढायला अर्धा तास आपल्याला पास व्हायला हे मुश्किल होते. आणि जो मूळ रस्ता होता आपला तो बंद पडल्यामुळे हे अडचण होते. जर त्यांनी हा उड्डाणपुलाकरता मग सहकार्य केलं तर त्यांचे जळगाव जिल्हा खूप आभारी असेल. संभाजीनगर या ठिकाणी जे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते जे आहेत ते उपोषणाला बसणार आहेत विविध मागण्यांसाठी. मराठा क्रांती मोर्चाचे जे पदाधिकारी आहेत ते संभाजीनगर या ठिकाणी विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसणार आहेत. त्यांचे समज काढू, काही होण्यासारखे प्रश्न असतील तर सोडवू, पण ह्या काळामध्ये त्यांनी उपोषणाला बसू नये अशी एक मंत्री म्हणून माझी विनंती आहे. उदय सामंत यांनी पण जरांगेंची भेट घेतली होती. त्यांची भेट समजूत घेतात काढली. ना, आता समाजाचे नेते आहेत, भेट घेतोच. सरकारचं कामच आहे. 4 लोक जरी उपोषणाला बसले तरी जाणं हे सरकारचं कर्तव्य आहे. जरांगे तर मोठे नेते आहेत, त्यांना भेटणं काही चुकीचं नाही आहे. हो, एकनाथ शिंदे साहेब जे ते सदावर्तेंचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेच जरांगे पाटलांना पाठीशी घालताय, त्याच्यामुळे ते जे काही ते वक्तव्य करतायत. सदावर्ते कोणाचे वकील आहे तुम्हाला माहीत आहे? हे त्यांनी स्वतंत्र ठरावं. एकनाथ शिंदे म्हणजे सरकार आहे आणि सरकार म्हणजे एकनाथ शिंदे आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंवर बोलणे म्हणजे सगळ्या सरकारवर बोलणे आहे. त्यामुळे सदावर्तेंनी एकटे एकनाथ शिंदेवर या गोष्टी बोलू नये. शेवटी एकनाथ शिंदे आहेत. रमेश म्हात्रे जे आहे मुंबईचे, त्यांना आज कोर्टाची तारीख आहे आणि त्यांना तडीपारी होण्याची शक्यता आहे. कुणाला? रमेश म्हात्रे जे आपल्या पक्षाचे नगरसेवक आहेत मुंबईमध्ये महिला. मला माहीत नाही. जलजीवन आता बस ना किती घेतात? भाऊ जलजीवन ज्यांना विचारा नाही, यांना विचारा तुम्ही. खरंच